सर्व मित्र मिळाले आहेत मित्रांनो। आणि हे बघा आलोय, हा मेन एंट्रन्स आहे। हे बघा मेन एंट्रन्स आहे, हे बघा खूप मोठा हत्ती आहे। हे बघा हा मेन एंट्रन्स गेट आहे, मोठा आहे तसा पॅलेस। हे बघा हे बघा इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तोरण पोलची, जर पाहिजे तर तुम्ही पॉज करून वाचू शकता। खूप मोठा लाकडाचा दरवाजा आहे आणि हे जे वरती लावलेले आहेत ते हत्ती वगैरे जर धक्का द्यायला आला तर त्याला दुखापत करण्याच्या उद्देशाने हे लावलेले। हे बघा हे जे दिसत आहेत ना वरती टोकदार, ते त्याच्यासाठी आहेत आणि खूप सुंदर बनवलं आहे। बघा वरती पण डिझाईन बनवली आहे। इकडे गाईड वगैरे बसले आहेत आणि हे बघा चित्र खूप छान काढली आहेत। ऑडिओ गाईड, ओके, कुठल्या दुसऱ्या भाषांमध्ये पाहिजे असेल त्याच्यासाठी आहे। बघा खूप छान छान चित्र काढलेले बघा, काही पर्यटक फोटो काढतात। इकडे नाना महल, दरवाजे खूप नक्षीदार आणि पूर्ण हे बघा त्याच्यावर चित्र आणि डिझाईन मस्त बनवली आहे। हे बघा अशा प्रकारे ज्यांनी गाईड केलाय ते त्यांना इन्फॉर्मेशन देत आहेत आणि इथे प्रत्येक महाराजा जे होऊन गेले त्यांच्याविषयी माहिती प्रिंट करून लावलेली आहे आणि त्यांचा म्हणजे कार्यकाल इथे आहे तो मेन्शन केलेला आहे। बघा भरपूर राजा महाराजा मला वाटतं या महालामध्ये होऊन गेलेत, त्यांचे प्रत्येक जणांची काही थोडीफार माहिती हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये अशा दोन भाषांमध्ये आणि त्यांचा कार्यकाल इथे दिलेला आहे। हे बघा आणि काही जुने फोटोज पण आहेत इथे। हे बघा हे बघा अशा प्रकारे गाईड ज्यांनी केला आहे ते त्यांना एक्सप्लेन करत आहेत आणि हे लढाईच्या वेळेचं मला वाटतं चित्र दिलेलं आहे। हे बघा जो मेन दरवाजा आहे तोरण पोल त्याच्याविषयी काही माहिती इथे दिलेली आहे की त्याचं नाव जे आहे ते तोरण पोल का आहे वगैरे वगैरे। हे बघा इथे आपण पॉज करून वाचू शकतो, त्याविषयी बरीच माहिती त्याच्याविषयी दिलेली आहे। हे बघा इकडे एक छोटीशी तोफ ठेवलेली आहे आणि महाराणा संग्राम सिंग यांच्याविषयी त्यांचा कार्यकाल आणि त्यांच्याविषयी काही माहिती दिलेली आहे। बघा पॉज करून वाचू शकता तुम्ही आणि त्यांचा इथे आहे पुतळा ठेवलेला आहे। बघा आता हा असा कशाला आहे ते आपल्याला ती माहिती वाचूनच लक्षात येईल। हे बघा हा बघा हा एक एरिया आहे गणेश चौक आणि त्याचं कोणी निर्माण केलेलं आहे त्याची माहिती इकडे दिलेली आहे। गणपती बाप्पांचा फोटो बनवला आहे आणि राजा महाराजांच्या खूप मोठ्या फोटो फ्रेम इथे लावलेल्या आहेत। हे बघा